तर आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत। सलग 7व्यांदा मराठा आरक्षणासाठी ते उपोषण करतील। जालन्याच्या अंतरवाली सराटी इथे ते उपोषणासाठी बसणार आहेत। राज्य सरकार विरोधात पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक झालेत। मराठा आरक्षण मिळावं ही एकच प्रमुख मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा सुद्धा त्यांचा महत्त्वाचा आहेच। अशा सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती पुन्हा एकदा आजपासून आमरण उपोषणाला जरांगे पाटील बसणार आहेत। तसा अल्टिमेटमच त्यांनी यापूर्वी दिलेला होता आणि 25 जानेवारीचा हा अल्टिमेटम देऊन आता ते उपोषणाला बसतायत आजपासून। आजपासून पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक होताना पाहायला मिळतील। मराठा आरक्षणाचा त्यांचा मुद्दा हा अतिशय यापूर्वीही गाजलेला आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर आता आज पुन्हा ते आपल्या या मागण्यांसाठी उपोषणासाठी बसतात। अधिक माहिती घेऊयात, लक्ष्मण सोळंके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटीमध्ये आता 7व्यांदा उपोषण सुरू होते। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी जी आमरण उपोषण केलं होतं त्या दरम्यान सरकारने जे मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं रूपांतर आता कायद्यात अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा त्याचबरोबर बॉम्बे गॅझेट लागू करावं, त्याचबरोबर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आजपासून मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी कालपासूनच पत्रकार परिषद घेऊन या आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील ह्या आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी जे 6 आंदोलन केले यावेळेस प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटील यांचा रोष हा उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असायचा। मात्र आता आपण बघू शकतो की राज्यात आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील आता नेमकी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय आरोप करतात किंवा त्यांच्याकडे काय मागणी करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आता सलग 7व्यांदा हे उपोषण सुरू होतंय आणि पुन्हा एकदा आपल्या मागण्या घेऊन ते सरकार पुढे आपलं गाऱ्हाण मांडणार आहेत।